दुसरं सांगायचं म्हणजे वी म्हणजे विठ्ठल, वी म्हणजे विष्णू, ठ म्हणजे भगवान परमात्मा महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. विठ्ठल, विठ्ठल हे 3 अक्षराचं नाव. हे विठ्ठल नाम जो उच्चारतो ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आजामेळा कसा होता? तो पूर्णपणे बर्बाद झालेला होता. त्याला नाना व्यसनं होती, पण एका नामाने तो काय झाला, त्यांनी नाम वैकुंठामध्ये घेऊन गेला. त्याने एक वाट चुकली. आज रोज ह्या वाटेने जायचा, पण त्याने एके दिवशी काय म्हटलं की बाबा आपण त्या वाटेने जाऊया. रोज ज्या वाटेने जात होता तो त्या वाटेने गेला नाही. त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आज आपण ही वाट बदलून पाहूया काय होते. रोज या वाटेने जाऊन 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 कंटाळा आलाय. आता आपण, तो चांगला होता, त्याची स्वतःची पूजा होती. तो एक ब्राह्मण होता, क्षत्रिय होता. त्याला अग्नी परीक्षा म्हणजे अग्नीची पूजा करण्याची त्याच्याकडे विधिवत त्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास घेतलेला होता. त्याला 3 मुलं होती, बायको होती, आई होती, वडील होते. सुखाचा संसार होता. 5 बोटा अगदी तुपामध्ये होती. तो रानात यज्ञ करण्यासाठी, समिधा आणण्यासाठी रोज शेतामध्ये जायचा. 5 वाळल्या झाडाची समिधा घेऊन तो संध्याकाळी घरात यायचा उद्या पूजा करण्यासाठी म्हणून. पण असं करता करता त्याला एक दिवशी असं वाटलं की बाबा ह्या वाटेने रोज जाऊन जाऊन फार कंटाळा आलाय. आता आपण वाट काय केली पाहिजे, बदलली पाहिजे. आजामेळ्याने वाट बदलली. ती वाट कशी होती, चांगली नव्हती. त्या वाटेवरती अगदी गलिच्छ म्हणजे वेश्येची वस्ती होती. तिथे उघडा असा व्यवहार चालायचा. तो त्यांनी चाललेला व्यवहार फक्त क्षणभर डोळ्याची पापणी उघड झाप करतात तेवढ्याच वेळात त्यांनी पाहिला होता. त्यांनी काय असा क्षणभर थांबून पाहिला नव्हता किंवा 1 मिनिट थांबून देखील पाहिलेला नव्हता. फक्त जाता जाता त्याची नजर अशी झालेली होती आणि त्यांनी तो प्रकार पाहिला होता. तो प्रकार पाहिला आणि घरी गेला. त्याला काही चैन पडेना. घरी गेला, बायकोला म्हणाला, होय ग, आणि आज मी माझी वाट बदलली आणि मला असा प्रकार दिसला. काय करू ग, माझं मन अगदी बेचैन झाले, माझं चित्तच थाऱ्यावर नाही. आपण म्हणतो की नाही, माझं चित्तच थाऱ्यावर नाही. आपण काहीतरी असं वेगळं बघितलं की आज मी साप बघितला बाबा, माझं चित्तच थाऱ्यावर नाही. असं त्याला झालं. कुणाला झालं? आजामेळा झालं. ते म्हणाला, बायकोला म्हणाला की बाबा मी आज काहीतरी वेगळंच बघितलंय, माझं चित्तच ठिकाणावर नाही. मला ह्या चित्ताला जागेवर आणण्यासाठी तू तरी काहीतरी मदत कर. तिनं पण मदत केली, काही उपयोग झाला नाही. तिनं 8 दिवस मदत केली, काही उपयोग झाला. ही गोष्ट कोण आपल्या आई बापाला सांगतं का? त्याने ती गोष्ट त्याच्या आईला सांगितली. आई, मी आज असं दृश्य बघितलंय, माझ्या डोळ्यातनं ते काही जातच नाही. ते बदलण्यासाठी मला तू तरी काहीतरी मदत कर. आईनं पण 1-8 दिवस सांगितलं त्याला, बाबा असं नाही तसं कर, असं नाही तसं कर, त्या वाटेने जा, ह्या वाटेने जा. त्याच्या डोळ्यापुढचं चित्र काही जाईना. वारंवार 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 तेच चित्र त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागलं. परत त्याने ती गोष्ट आपल्या बापाला सांगितली. बापाला कोण सांगतं का? नाही सांगत. पण आजामेळ्याने ती सांगितलं. कशासाठी सांगितलं की बाबा आपल्या मनातला हा विचार जावा आणि आपण पूर्वीसारखं पहिलं ज्या भगवंताचं नामस्मरण करत होतो त्या नामस्मरणाच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून तो आपल्या बापाला सांगू लागला. बापानं पण 8 दिवस सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी तीच गोष्ट गावातल्या मित्रांना सांगितली. मित्रांनी पण सांगितलं, त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यानं ती गोष्ट पंचात मांडली. पंचात म्हणजे आता आपल्या गावात सरपंच आहेत, मोठमोठी 4 माणसं न्यायनिवाडा करणारे असते. ती त्यांना सांगितलं की बाबा रे, मला असं झालंय, तर मला माझ्या डोक्यातून हे काढण्यासाठी तुम्ही मला काहीतरी मदत करा. पण काही उपयोग झाला नाही. त्याच्या डोळ्यापुढचं ते दृश्य जाईना. असं करत 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 तो जेवीनासा झाला, खाईनासा झाला, झोपेनासा झाला. रात्रंदिवस त्याला ते उघडं चित्र दिसू लागलं. 1 वर्ष तो त्या घरामध्ये कसा तरी राहिला आणि तिथून तो त्या वस्तीमध्ये निघून गेला. कुठे गेला? त्या वेश्याच्या वस्तीमध्ये तो निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर काय, हा जवानीमध्ये होता. त्याला ती जे काम सांगायची त्यांनी जर म्हटली ना त्याला मार बाप, त्याने तो मारायचा आणि त्याच्या जवळचं धन लुटायचा आणि तिच्या चरणावरती आणून वाटायचा. त्याचा दुसरा उद्योगच नाही. तिनं जे सांगल तीच पूर्व दिशा. असं करत 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 तो किती वर्षाचा झाला? 88 वर्षाचा झाला. आला होता किती वर्षाचा असताना? 25 वर्षाचा.
तो तिथं 88 वर्षाचा झाला. 88 वर्षानंतर ती काय